ते राहते. मी आत्ताच जरा उन्हातनं रिक्षातनं मुळे जरा ते असं घामट-बिमट चेहरा दिसतोय. मग मला ना हल्ली म्हणजे थोडा वेळ मिळाला, की मी लगेच ते आता इतकं म्हणजे अलिबाबाची गुहा मिळाली तर कसं होईल, तसं मला ते अक्कल्ट सायन्सचं झालेलं आहे. अक्कल्ट विद्या ही अत्यंत म्हणजे उत्साहवर्धक आहे. म्हणजे आपण एकदा त्या गुहेत शिरलो ना, की आपल्याला परत यावंसं वाटत नाही. चला हे घेऊया, चला हे घेऊया. फक्त इथे ज्ञानाचा सगळा भंडार आहे. अलिबाबाच्या गुहेत सोने, माणकी, रत्न वगैरे होते. तर आत्ता 2-3 दिवसापूर्वी असंच ते आकाळचंच म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचाच हा भाग आहे. पण अत्यंत मनोरंजक असं रमल विद्या नावाचा एक शास्त्र आहे. हे अक्कलचाच भाग आहे. हा ॲस्ट्रॉलॉजीचाच एक भाग आहे. पण ते जेव्हा मी वाचत गेले मला इतकं आवडलं ते, की आता ज्यांना माहिती असेल तर ते म्हणतील, "हो, आम्हाला माहिती आहे." पण मला पण माहीत नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं ह्याचीच थोडीशी माहिती द्यावी. रमलविद्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, शंकराने पार्वतीला सांगितलेली विद्या आहे. आता ती विद्या किती वर्ष जुनी असेल बघा. पण नंतर मग ती म्हणजे दुसरीकडे गेली म्हणतात आणि मग ते काही जण म्हणतात ती आमची विद्या आहे, काही जण म्हणतात ती आमची विद्या आहे. पण विद्या ही विद्या असते, ती आत्मसात करणं हे महत्त्वाचं असतं, असं मला वाटतं. पण ती एवढं सटीक आहे उत्तर, म्हणजे मला ना एक नेहमी प्रश्न पडायचा, तर तो हळू जसजसं मी वाचत जाते ना हे सगळा अभ्यास, तर क्लिअर होत जातंय. तुम्हाला पण पटतंय का बघा? कदाचित माझी मतं बरोबर नसतील, पण मी असं नाही म्हणत, की मी फार चांगलं बोलते म्हणून किंवा विचार फार आगाध आहेत. पण मला असं नेहमी वाटतं, की जेव्हा बाळ जन्माला येतं, त्यावेळेला ते डॉक्टर असो, तिथल्या नर्स असो, त्या त्या बाळाला सुखरूप आणि त्या आईला सुखरूप वाचवण्याचीच धडपड करतात, होय की नाही? त्यावेळेला त्यांचं घड्याळाकडे लक्ष नसतं. मग ते बाळ वगैरे व्यवस्थित बाहेर आलं सगळं वेळेला मग ते घड्याळ बघत पण असतील. मी म्हणते वेडेत पण बघत असतील. पण ह्याची आपल्याला काही वेळेला बाळ उशिरा रडतं. त्यावेळेला मग ते बाहेर त्यांचे बाळाचे आजी-आजोबा, वडील उभे असतात, ते मग वेळ बघतात. पण 1-2 मिनिटं जरी फरक पडला काही मिनिटाचा, तरी ती पूर्ण पत्रिका चुकीची असते. म्हणजे चूकच होणार ना, कारण काय त्याच्याच वरनं विचार करून, की बाबा एका राशीतले म्हणजे एका घरात, घरामध्ये, एका हाऊसमध्ये समजा मेष रास असेल, तर रोज हजारो मुलं जन्माला येतात, लाखो मुलं म्हणजे बरीच जणं जन्माला येतात. सगळ्यांचं भविष्य एक असतं का? मग त्यातनं अजून शोध काढला. मग नक्षत्र, मग 2.25 नक्षत्र, मग नक्षत्रामध्ये सुद्धा 4 पदं असतात. हे सगळं असतं. एवढं करून जर तुम्ही टायमिंग बरोबर घेतलंच नाही, तर मग ते आपण आयुष्यभर ज्या म्हणजे कुंडलीवर आपण विश्वास ठेवतो, ती कुंडली जन्मवेळ बरोबर नव्हती हे कळल्यावर आपल्याला फारच म्हणजे हे होतं नाही का? अर्थात तो अतिशय गहन विचार आहे, अतिशय गहन आहेत. पण थोडा जरी फरक झाला तरी आपलं भविष्य चुकणार. हे मला सारखं म्हणजे असं वाटायचं की डॉक्टरांना हे नसतं व्याप, की ते बाळाला व्यवस्थित जन्माला घालायचं का ते घड्याळ बघायचं, असं मला नेहमी वाटायचं. तर ह्या सगळ्याच्या ह्याच्यात म्हणून मग मी BNN म्हणजे भृगुनंदी नाडीचं पण वाचते आहे. त्याच्याबरोबर हे रमल विद्याचं जेव्हा मी वाचलं तेव्हा मला ते अत्यंत आवडलं. तुम्हाला पटेल हे किती चांगलं होतं. एक म्हणजे अकबर बिरबल ह्यांच्या काळापासून बिरबलांनी हे फासे होते, फासे असतात ना तेच. म्हणजे शकुनी मामा आज त्याला कोणीही हरवू शकायचं नाही. फक्त कृष्ण जेव्हा समोर यायचा तेव्हा तो ते फासे खेळायचा नाही. कारण त्याला माहिती होतं की ह्या द्यूतामध्ये कृष्ण तर सर्वज्ञात आहे. तर तो त्याच्यासमोर मला काही जिंकता येणार नाही. ती अतिशय सुंदर कला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ती 100% सटीक आहे. त्यासाठी तुमची जन्मवेळ काही गरज नाही. तुमचं नाव पाहिजे फक्त व्यवस्थित. म्हणजे ते बदललेलं ना हल्ली त्या अंकगणितातनं ते डबल ए करा, डबल एम करा नाही. तुमच्या जन्माच्या वेळेला जे नाव असेल ते द्या.
आणि कम्प्युटरमध्ये कसं असतं ना, ते कोड लँग्वेज असते, तशी त्या रमलची कोड लँग्वेज आहे. म्हणजे झिरो म्हणजे शून्य आणि लाईन त्याच्यावर पूर्ण ते कोडिंग अवलंबून असतं. आणि एखाद्याने जर प्रश्न विचारला, तो आगम आहे का निर्गम आहे तेवढंच बघून आपल्याला त्याचं फक्त हो किंवा नाहीमध्ये सटीक उत्तर देता येतं. तर त्याचा इतका म्हणजे सुंदर मला ते सगळं आवडलं. आणि कदाचित ह्याला थोडं थोडं आपलं म्हणजे ह्याच्यात मला इंटरेस्ट आहे, म्हणजेच ह्याच्यात मला गती आहे. त्यामुळे हे जेव्हा मी वाचायला घेतलं तेव्हा पहिल्या वेळेला वाटलं बापरे हे काय. पण आता मला इतकं ते आवडतं, इतकं सुंदर आहे. मी नक्कीच ते हळूहळू शिकतेच आहे. आणि आणखीन त्याच्यात माहिती गोळा करते. त्याच्यात फासे असतात, ते फासे असे टाकून त्याप्रमाणे ते देतात उत्तर. म्हणजे आता मला नोकरी लागेल का? असं विचारू शकता किंवा माझं लग्न कधी होईल? पण अत्यंत सटीक उत्तर येतं. पण त्यातनं काही गोष्टी आहेत ज्या मला जास्त भावल्या. कारण सगळ्या ह्याच्यात प्रश्नावली असते, सगळ्या ह्याच्यात आहे. हे ना डिवाईन विद्या आहे. म्हणजे ही डिवाईन विद्या हे जेव्हा करायच्या आधी किंवा ह्याची कार्ड्स पण असतात, ती मी हाताने बनवली. कारण शिकायचं तर म्हणजे स्वतः हाताने लिहिलं तर आधीच लक्षात राहायला पाहिजे. आता जवळजवळ 72 वय आहे, त्यामुळे पण मला फार आवडतं हे सगळं. तर त्याच्या आधी ते ना तुम्ही म्हणजे जसं आपण चार्जरनी चार्ज करतो मोबाईल, तसं ते ते ना म्हणजे देवीच्या प्रार्थनेने कुष्मांडा देवीचे गणपतीच्या आणखीन शंकराचं म्हणजे मंत्र म्हणायचे, त्यांची प्रार्थना म्हणायची आणि मगच ते चालू करायचं. त्याचे खूप छान नियम आहेत, जे मला जास्त भावले. तुम्ही रात्री करायचं नाही, तुम्ही दिवसा करायचं नाही, तुम्ही पाऊस असेल तर करायचं नाही, वादळ असेल तर करायचं नाही, तुमची तब्येत बरी नसेल तर ह्याचा उपयोग करायचा नाही. आणि दुसरं म्हणजे आणखीन एक हे महत्त्वाचं मी विसरले. अशा अनेक त्याच्या अटी आहेत. म्हणजे आणि तुम्ही मनापासून ह्याची भक्ती केली पाहिजे. आणि काही जण कसे चला बघूया काय आहे, असं करून जे येतात त्यांना उत्तर मिळत नाही. म्हणजे ते इतकं डिवाईन आहे. जर समजा तुम्ही असं आला अगदी सिरियस म्हणजे, हां मला सांगा मला दुसरी नोकरी मिळेल का? एकदम मजा बघूया, हिची मजा करूया. असं करून जर का तुम्ही केलं आणि ते जर गणित असं मांडलं एखादी जी सांगते तिने, तर त्याला उत्तर देत नाही ते. इतकं डिवाईन आहे. तुम्ही तुम्ही म्हणजे आधी अंघोळ करून, त्या देवीला नमस्कार करून, त्यांची प्रार्थना केल्याशिवाय ते चालू करायचं नाही. तर मला हे सगळं इतकं आवडलं. खूप छान आहे. प्रत्येक ह्याचं तेच आहे, पण ह्याचं जरा जास्त आहे याचं कारण हे सगळं आहे. परत अमावस्या पौर्णिमेला हे बघायचे नाही. आणि अतिशय सटीक उत्तर येतं त्याचं. हो किंवा नाहीमध्ये पण 100% खरं होतं. म्हणजे तुमचं समजा एखादी वस्तू चोरीला गेली असेल, तर ती कुठे गेली आहे किंवा ती तुमच्या घरात आहे का बाहेर आहे, अगदी 100% म्हणजे ते जेव्हा उत्तर येतं ते 100% असतं. इतकं छान म्हणजे हे सगळं आहे तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल, तुमच्या करिअरबद्दल, तुमच्या मुलांबद्दल इतकं आहे की म्हणजे आता ते शिकवत नाहीत, पण मृत्यू कधी होईल त्याची तारीख आणि तिथी आणि बाकी सगळ्यातच कळतं भविष्य. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण कळतं, न्युमरॉलॉजी पण मध्ये कळतं, पण त्यांचे कॅल्क्युलेशन्स खूप असतात. ह्याच्यात फक्त ना चंद्राची जशी 16 शकलं असतात आणि त्या 16 शकलांचे 16 आकृत्या असतात. त्या आपल्या लक्षात आल्या आणि मग त्याच्यावरनं जर का आपण काम करायला थोडं आपलं कॉमन सेन्स असतो आणि थोडं डिव्हाइनचं आपल्याला हेल्प असते आणि थोडं आपली म्हणजे हुशारी, हे सगळं मिळून त्याचं सटीक उत्तर येतं. तर मला ह्या सगळ्याचं इतकं आकर्षण वाटलं, की मी म्हटलं चला आपण हे ना करून तर बघूया. तर मी नक्की जर का माझं हे नीट झालं, मला विश्वास झाला, तर मी तुम्हाला नक्की सांगेन, की तुमचा एखादा पण मी तुम्हाला तेच सांगितलं मनापासून खरंच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा खरंच एखाद्याचं उत्तर हवं असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच तुम्हाला हेल्प करीन. आणि बघायला काय हरकत आहे ह्याच्यातनं ना, समजा तुम्ही खरंच संकटात असाल किंवा खरंच प्रॉब्लेममध्ये असाल किंवा खरंच एखादं चांगल्या उत्तराची अपेक्षा असेल ना, आज प्रत्येक वेळा वाईटासाठीच जातो असं नाही. माझा मुलगा फॉरेनला जाईल का? हे पण चांगलंच आहे की.
किंवा चांगल्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये माझ्या मुलाला नोकरी लागेल का किंवा मला नोकरी लागेल का, अशा अनेक चांगल्या किंवा आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे देतं. तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन जेव्हा हे होईल. तर बरेच दिवसांनी मी हे काढते आहे व्हिडिओ. थोडा बिझी आहे ह्यात सगळ्यात. पण खूप खूप आभार. राधे राधे.